नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भात जे की सध्या प्रेफरन्स जनरेट करून लॉक करण्याची सुविधा चालू झालेली आहे याच्या संदर्भात एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत आणि जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेले आहेत ते सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत ते सर्वप्रथम मुद्दे आपण जाणून घेऊ। पहिला मुद्दा आहे किती लोकांनी आतापर्यंत प्रेफरन्स लॉक केले, त्यानंतर प्रेफरन्स लॉक केल्यानंतर सुद्धा SMS येत आहे, त्यानंतर आतापर्यंत कुणी लॉक करून घेतले नसेल तर ते लॉक करून घ्या, त्याची प्रोसेस सुद्धा सांगितली जाईल। त्यानंतर क्रम कसा लावायचा त्यावर आपण चर्चा करू। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे की 1ली ते 5वी सेमी इंग्रजी माध्यम यावर जी की एक याचिका आहे त्याच्या संदर्भात बोलणार आहोत। मग त्या संदर्भात कोर्ट ऑर्डर कधी येईल, मग मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेफरन्स लॉक करण्याची संधी मिळेल का, आम्ही प्रेफरन्स लॉक केले आहे तर मग आता आम्ही कसं करावं असे सुद्धा प्रश्न पडलेले आहेत। मग त्यानंतर प्रेफरन्स लॉक केल्यानंतर सही दाखवत नाही हा सुद्धा खूप कॉमन प्रश्न पडलेला आहे, यावर सुद्धा आपण स्पष्टीकरण देऊ। त्यानंतर इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू जे अनएडेड आहेत एडेड आहेत या संदर्भात सुद्धा बोलू। आणि त्यात सर्वात महत्त्वाचं वर्धाच्या 2-4 शाळा आहेत त्या सुद्धा अनएडेड आहेत, मग त्यावर प्रेफरन्स द्यायचे का नाही असे काही प्रश्न आहेत। या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तरपणे पाहणार आहोत। आतापर्यंत जवळजवळ 1,20,000च्या वर हे प्रेफरन्स लॉक झालेले आहेत, जे की आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहेत इथपर्यंतचा डाटा आहे, त्याच्या पुढे आणखीन वाढण्याची शक्यता आहे। आणि आज हा पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे। आता आजच्या नंतर प्रेफरन्स लॉक करण्यासाठी मुदतवाढ भेटणार आहे का, तर सद्यस्थितीला ही मुदतवाढ भेटणार नाही। वाढ भेटेल न भेटेल ही नंतरची गोष्ट आहे, पण अद्याप लॉक केले नसतील तर ते लॉक करून घ्या। 1,20,000च्या पुढे लॉक झालेले आहे, तुमचे लॉक केले नसेल तर लॉक करून घ्या। जर तुम्ही अद्यापही प्रेफरन्स जनरेट केले नसतील तर ते प्रेफरन्स जनरेट करून घ्या। जनरेट केल्यानंतर त्या प्रेफरन्सचा क्रम नीट लावा। 1ली पासून 12वीला क्वालिफाय असाल तर 11वी 12वी, मग नंतर 9वी 10वी, मग नंतर 6वी 8वी, मग 1ली 5वी असा क्रम लावून एकदम व्यवस्थितपणे हे करा। पण हे सर्व लॉक करण्याच्या अगोदर, हे क्रम लावण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये आपला जिल्हा जवळ आहे का, मग त्या जिल्ह्यातल्या शाळा निवडा, मग त्याचा क्रम लावा, असं चलत पुढे जावा। आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, आता 1ली ते 5वी सेमी इंग्रजी माध्यम यावर पण बोलणार आहोत। पण आता सर्वात महत्त्वाचं, आता ज्यांनी प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, प्रेफरन्स लॉक केल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रेफरन्स लॉक केले नाहीत म्हणून असा मेसेज सर्वांना येत आहे। मग असा मेसेज आल्यामुळे सर्वजण घाबरून जात आहेत की मी तर आत्ताच प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, मग मी प्रेफरन्स परत लॉक करू का, तर नाही। तुम्ही एकदा प्रेफरन्स लॉक केलेले आहेत ना, तरी सुद्धा मेसेज आला तर घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाहीये। प्रेफरन्स लॉक केल्यानंतर त्याचे प्रिंटआउट घ्या, प्रिंटआउट झेरॉक्स करून ते तुमच्याजवळ ठेवा आणि त्याच्यावर सरळ दिलेलं असतं प्रेफरन्स लॉक्ड म्हणून। तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तरी सुद्धा तुम्ही एकदा पवित्र पोर्टलवर जावा, टीचर रिक्वायरमेंट या वेबसाईटवर जावा, आपला तो जो काही नंबर आहे तो टाका, पासवर्ड टाका आणि परत एकदा चेक करून घ्या। तिथं सरळ तुम्हाला दिसेल लॉक केलेला आहे का, असेल तर मग चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। तरी सुद्धा परत एकदा सांगतो, तुम्ही प्रेफरन्स लॉक केलेले आहे तरी सुद्धा मेसेज आलेला असेल तर बिलकुल घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये। आणि आणखीन त्याच्यामध्ये एक लॉकच्या संदर्भात महत्त्वाचं, आता आपल्याला विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू अशा 2 वेगवेगळ्या प्रोसेस आहेत, दोन्ही वेगवेगळ्या प्रोसेस पार करायच्या आहेत। जर तुम्ही विदाउटची अगोदर केलेली असाल तर विदाउटची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण व्यवस्थित पाहून, क्रम व्यवस्थित पाहून, कुठे चुकीचं आहे का हे आहे का ते पाहून मग लॉक करून घ्या। लॉक केल्यानंतर मग परत विचार करू नका की माझं ह्याच्यात काही चुकलेलं आहे का, मग अनलॉक करू का असले विचार करू नका। लॉक करण्याच्या अगोदर सर्व पहा, लॉक करा। मग त्यानंतर विथ इंटरव्ह्यू असेल, विथ इंटरव्ह्यूची सुद्धा प्रोसेस तशीच करून घ्या आणि लॉक करून घ्या।
आता विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू ह्या दोन्ही वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. ह्या दोन्हीचे तुम्ही प्रेफरन्स जनरेट करून सगळे क्रम वगैरे लावून हे केल्यानंतर ते लॉक करणं गरजेचं आहे. आता तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूची जी काही प्रेफरन्स आहे ते लॉक केले आणि विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक केलेले नसतील तर तुम्ही विथ इंटरव्ह्यूसाठी पात्र नसाल. त्याचे तुम्हाला नंतर त्याचा उपयोगच होणार नाही. फक्त तुम्ही एकाच प्रोसेससाठी पात्र आहात. म्हणून दोन्ही प्रोसेस लॉक केलेले आहेत का, दोन्ही प्रेफरन्स जनरेट करून क्रम लावून ते दोन्ही विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू ते लॉक केलेले आहेत का हे एकदम तपासून पहा. आणि आता आणखीन एक महत्त्वाची, आता प्रेफरन्स लॉक केल्यानंतर तुम्हाला आपल्या पीसीवर म्हणा, मोबाईलवर म्हणा, लॅपटॉपवर म्हणा सगळे प्रेफरन्स लॉक केल्यानंतर एकदम शेवटी डिक्लेरेशन असतं, त्याच्या खाली तुम्हाला सही आलेली असते, तिथं दाखवते. पण प्रिंटच्या फॉर्मवर तुम्हाला तिथं सही दाखवत नाहीये. तर मग काही प्रॉब्लेम आहे का, माझे प्रेफरन्स जनरेट झाले नाहीत का, मग मी प्रेफरन्स लॉक केलेले ते व्यवस्थित झाले नाहीत का, असे प्रश्न पडलेले आहेत. तर याची अजिबात काळजी करू नका, याची चिंता करू नका. आपल्या प्रिंटआउटवर सही दाखवत नाहीये, पण ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरतो, ऑनलाईन प्रेफरन्स जनरेट करतो, मग ते सगळे लॉक केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशनच्या खाली तुम्हाला तिथं सही दाखवते, पण प्रिंटआउटमध्ये दाखवत नाहीये. तर हा काही मोठा इश्यू नाही आहे. याने काही तुम्ही पवित्र पोर्टल प्रणालीमधून शिक्षक भरतीमधून बाहेर पडणार असं होत नाहीये. त्यामुळे याची काळजी करू नका. आता आणखीन एक महत्त्वाचं, काही जणांना प्रेफरन्स आलेले नाही आहेत. प्रेफरन्स आलेले नसतील तर ते कोणत्या कारणामुळे आलेले नाहीत हे अगोदर तपासून पहा. सगळे क्रायटेरियामध्ये बसत असाल तर एज्युकेशन पवित्रा 2022 ही जी काही ईमेल आय डी आहे त्या ईमेल आय डीवर तुम्ही ईमेल करा, त्याचं उत्तर भेटून जाईल. आणि जास्तीत जास्त हे जे बीकॉमवाले आहेत त्यांना प्रेफरन्स आलेले नाही आहेत. आता एजचा प्रॉब्लेम असतो, एज्युकेशनचा प्रॉब्लेम असतो, ते सगळं तुम्ही चेक करा. त्याच्यामध्ये बसत नसाल म्हणूनच तुम्हाला प्रेफरन्स आलेले नसतील. यदा कदाचित जर चुकून काही टेक्निकल इश्यू असतो त्यामुळे आलेले नसतील तर तुम्ही ईमेल करा, ते तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. आता आणखीन एक महत्त्वाचं, जी काही याचिका आहे या याचिकेमुळे सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. मग यामुळे आणखीन खूप टेन्शन वाढलेलं आहे. मग आता मुदतवाढ भेटेल का, आम्हाला प्रेफरन्स येतील का, आमचे प्रेफरन्स वाढतील का, हा असे प्रश्न पडले आहेत. आता ती याचिका कुठली आहे हो, जे की 1ली ते 5वी सेमी इंग्रजी माध्यम आहे त्या माध्यमावर फक्त इंग्लिश मीडियमवाले मुलं पात्र होते. याच्या संदर्भात कोर्टामध्ये याचिका दाखल झाली. याचिका दाखल झाल्यानंतर अंतरिम सुनावणी आलेली आहे, अंतिम नाही, अंतरिम. मग याची कोर्ट ऑर्डर आणखीन प्रसिद्ध झालेली नाहीये. ही कोर्ट ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत आज दुपारपर्यंत म्हणजे आजच्या घडीला प्रसिद्ध होईल. ही कोर्ट ऑर्डर प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर शासन प्रशासन विचार करेल. विचार केल्यानंतरच मग पवित्र पोर्टलवर सूचना येईल. सूचना येण्याच्या अगोदरच आपण अकांड तांडव करायची गरज नाहीये. आभाळ कोसळल्यासारखं करायचं नाहीये की आता आम्ही तर प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, मग आता कसं करू, परत अनलॉक करून ठेवू का. अहो, जी गोष्ट आणखीन घडलेली नाहीये, सद्यस्थितीला आपल्याला आजची शेवटची तारीख आहे, मान्य आहे. आजच्या घडीला आपल्याला प्रेफरन्स लॉक करणं गरजेचं आहे, बरोबर आहे का. पण सेमी इंग्रजीची जी काही याचिका होती त्याचा अंतरिम निकाल आलेला आहे आणि प्रसार माध्यमातून असं सांगितलं जात आहे की 1ली ते 5वीला मराठी माध्यमाचे मुलं सुद्धा सेमीच्या जे काही शाळा आहेत किंवा सेमीचा जो काही विषय असतो त्यावर पात्र असणार आहेत. मग असं असेल तर मग मराठी माध्यमाच्या मुलांना सेमीच्या शाळा दाखवतील, मग त्यांना प्रेफरन्स देता येतील असं सांगितलं जात आहे. पण सद्यस्थितीला तसं घडलेलं आहे का, याच्यावर आणखी न्यूज बुलेटिन आलेला आहे का, नाही ना. मग त्या आणखीन आलेलं नसताना सुद्धा आपण याचा का जास्त विचार करायचा. एकदा आपण प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, विचार सोडून द्या. ही ज्यावेळेस घटना घडेल त्यावेळेची गोष्ट आहे. मग जर समजा कोर्टाची ऑर्डर आली, शासन प्रशासनाने निर्णय घेतला, मग आयुक्त साहेबांनी आपल्या पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनवर टाकलं की मराठी माध्यमाचे मुलं सुद्धा सेमी इंग्रजीला प्राधान्य देऊ शकतील, मग ते पुन्हा त्यावर प्रेफरन्स येणार, मग ते परत जनरेट करायचं, मग परत पुन्हा ती प्रोसेस चालू होणार, त्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाईल. पण सद्यस्थितीला तसं घडत नाहीये, आणखीन त्यावर प्रक्रिया झालेली नाहीये. आज शेवटचा दिवस आहे, अंतरिम निकाल आलेला आहे, अंतिम निकाल आला नाही. अंतिम निकाल आला तर त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, पण आणखीन सध्या केली नाहीये. त्यामुळे जास्त ह्या गोष्टीचा विचार करू नका. सद्यस्थितीला काय आहे, आपल्याला आजचा शेवटचा दिवस आहे, या शेवटच्या दिवसामध्ये
आपल्याला प्रेफरन्स लॉक करून घ्यायचे आहे तर ते तुम्ही लॉक करून घ्या. विनाकारण सेमी इंग्लिशच्या मराठी माध्यमाला जागा येतील यावर बसू नका. प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, विषय सोडून द्या, निवांत राहा. आणि हां, मला एवढे भलाडे मोठे प्रेफरन्स आलेत, मला तेवढे आलेत, मी व्यवस्थित लावलेले आहेत, माझा नंबर लागणार म्हणजे लागणार, ह्या भ्रमामध्ये राहू नका. मेरिट कसं लागतं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप किचकट गोष्ट आहे. त्यामुळं प्रेफरन्स लॉक केलेले आहेत, निवांत राहा. मला 500 600 700 प्रेफरन्स आलेले आहेत म्हणजे मला जॉब लागणार म्हणजे लागणार, अहो नाही. हे तर तुमचं माध्यम आहे, तुमचा प्रवर्ग आहे, विषय आहे, मग पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून त्यातून शाळा आहेत, मग वेगवेगळं आरक्षण आहे, त्या आरक्षणातून किती जागा आहेत, त्याच्यामधून किती विद्यार्थी आहेत की त्यांना इतके मार्क पडलेले आहेत. ही सगळी खूप किचकट गोष्ट आहे, सांगणं अशक्यप्राय गोष्ट असल्यासारखी आहे. त्यामुळे ह्या भ्रमामध्ये राहू नका किंवा ह्याच्या व्यतिरिक्त एकदा फॉर्म भरला, प्रेफरन्स दिले, लॉक केले, विषय सोडून द्या, टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. ज्यावेळेस पहिल्यांदा विदाऊट इंटरव्ह्यूची यादी लागेल त्यावेळेस कट ऑफ कुठपर्यंत आला हे कळेल, मग त्यानंतर संस्थेचं समजून जाईल. आता आणखीन संस्थेच्या बाबतीत खूप जणांना प्रश्न पडलेला आहे की इंटरव्ह्यू असो की विदाऊट इंटरव्ह्यू असो, याच्यामध्ये आपल्याला अनएडेड शाळा आलेल्या आहेत, मग त्यावर प्राधान्यक्रम द्यावा की नाही. मग प्राधान्यक्रम दिला, जर आपल्याला तिथं बोलवलं किंवा जॉईनिंग झाली तर पगार भेटता का नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, PCMC PMC ह्या ज्या काही महानगरपालिका नगरपालिकेच्या शाळा असतात ह्यावर पेमेंट दिली जाते, फुल दिली जाते. पण आता बाकी ज्या काही संस्था आहेत वर्ध्याच्या, ह्या ज्या काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या आहेत, यवतमाळ असो, वर्धा असो, ह्या काही ज्या अशा संस्था आहेत ह्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आलेल्या आहेत आणि ह्या अनएडेड आहेत. मग ह्या अनएडेड शाळेवर किंवा ह्या संस्थेवर प्रेफरन्स द्यावा का, हे तुम्ही तुमच्या रिस्कवर द्यायला पाहिजे. वर्धा, यवतमाळ ह्या शिक्षण संस्था आहेत, ह्या पेमेंट देतात का नाही ह्याची शाश्वती नाही आहे. पण PCMC किंवा PMC हे जे काय आहेत ह्या देतात, पण बाकीच्या ज्या अदर संस्था आहेत याची गॅरंटी नाही आहे. आणि त्यातल्या त्यात विथ इंटरव्ह्यू, मग आता विथ इंटरव्ह्यूमध्ये अशा भरमसाठ संस्था आहेत, 1760 संस्था आहेत. या 1760 संस्थेचे वेगवेगळे रूल्स असतात. त्याच्यामध्ये 20% आहेत, 40% आहेत, 60% वाले आहेत, एडेडसुद्धा आहेत आणि अनएडेड आहेत. मग ह्या विथ इंटरव्ह्यूमध्ये अनएडेड ज्या काही संस्था आलेल्या आहेत त्यावर प्राधान्यक्रम द्यावा का, तर बिलकुल देण्याची गरज नाही आहे. कारण ऑलरेडी तुम्हाला एडेड आलेले आहेत, मग त्यामध्ये पार्शली एडेड आलेले आहेत, त्याच्यामध्ये 40% आहेत, 60% आहेत, 20% आहेत, ते तुम्ही त्यांना द्या. पण ज्या काही अनएडेड आहेत त्यांना देऊ नका. जर तुम्हाला अनएडेड शाळेवर विनामुलाखत असो किंवा मुलाखत घेऊन असो यावर बोलवलं, त्यावर जॉईनिंग भेटली तर त्यावर पगार भेटेल न भेटेल याची गॅरंटी नाही आहे. त्या शाळेला 0% अनुदान आहे, तिथून अनुदान कधी भेटेल याची गॅरंटी नसते. मग विनाकारण खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा बहाराना, बिन पगारे फुल अधिकारी अशा गोष्टी करायच्या नाही आहे. त्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका. जरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते देऊ शकता, ह्याच्या पलीकडे मी जास्त काही सांगू शकत नाही. तर ठीक आहे, एवढ्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्वच्या सर्व मी व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. आणि मी खूप प्रयत्न केला होता की मी लाईव्ह येईल, पुन्हा ह्याच्या व्हिडिओ बनवेल, तर ते बनवणे शक्य झाले नाही. माझ्या मागं खूप मोठा व्याप लागलेला आहे, त्या कामामध्येच मी सध्या व्यस्त आहे. आणि मी माझे प्रेफरन्स 5 तारखेला जनरेट केले होते. जनरेट केल्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं कसे द्यायचे, काय द्यायचे, ते सगळं दाखवलं होतं. पण त्यानंतर मी आज माझे प्रेफरन्सचा सिक्वेन्स लावून आजच लॉक केलेला आहे. इतके दिवस वेळ भेटला नाही, तरीसुद्धा या कालावधीमध्ये ज्यांचे कॉल आले त्यांना मी कॉलवर उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण कामाच्या ओघामध्ये बऱ्याच जणांचे कॉल उचलणे झालेले नाही आहेत. पण ज्यावेळेस मी फ्री झालो त्यावेळेस सर्वांना डबल कॉल करून त्यांना आन्सर दिलेलं आहे. त्यांचे जे काही समस्या होत्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बऱ्याच जणांचे समस्या सोडवणं हे शक्य झाले नाही किंवा त्यांना परत कॉल करणं शक्य झालेलं नाही आहे. असो, त्याबद्दल मी क्षमा मागतो. पण आता आजचा दिवस हा पूर्णपणे तुमच्यासाठी असणार आहे. या दिवसभरामध्ये तुम्ही कॉल केला तर त्याचे उत्तरही देईल. मी आजच्या ह्याच्यामध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगही घेणार आहे. आणि संस्थाचा जो काही प्रेफरन्स असतो, संस्थावर प्रेफरन्स कसा द्यायचा, आता याचे संस्थेचे खूप प्रकार आहेत. संस्था भरपूर आलेल्या आहेत. मग सगळ्याच्या सगळ्या संस्थांना प्राधान्यक्रम द्यावा का ह्याच्या संदर्भात मी एक सविस्तर व्हिडिओ टाकतो.
त्याच्यामध्ये तुम्हाला ते सर्वच्या सर्व क्लिअर होऊन जाईल। तर ठीक आहे, आणखीन काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचतील।